अच्छा, तुम्ही मराठी आहेत का? हो. मराठमोळी या ॲपवर मराठी मुलगी भेटणं खूप मोठी गोष्ट आहे. ते पण आहे. मराठी माणूस म्हणणं खूप कठीण आहे इकडे. मराठमोळी थोडीशी साधी भोळी. जय महाराष्ट्र. अच्छा, तुम्ही दुबईला आहेत का सध्या? हो. काय करता दुबईमध्ये? स्टडी. हो, कोणती स्टडी? 12th मध्ये. अच्छा, म्हणजे आधीपासून दुबईला राहता या आता गेल्यात? आधीपासून. आयुष्य गावा डेंजर. अबे दुबई दे पैसा. तुम्ही काय करता? मी पण शिकतोय. अच्छा, काय? BMS. BMS काय? BMS ची डिग्री घेतोय, म्हणजे मी आता SYL आहे. अच्छा, नाही BMS काय म्हणजे इंजिनिअरिंग? BMS बिल्डिंग मटेरियल सप्लाय. ओके, अच्छा. BMS बिल्डिंग मटेरियल सप्लाय. पण आता बदल जाऊन जाईलाय माझे गावानं बिल्डर. मी यावर्षी इंडियाला नाही गेली, तर मी रिसेंटली आता बालीमधनं आली. खूप पाऊस होता, तर माझं मन तृप्त झालं, कारण की इंडियाची पाऊस मी मिस केली ना. बरोबर. मन तृप्त झालं. अच्छा, तुम्ही कधी गेलेत कुठे म्हणजे इंडियाच्या बाहेर? नाही, इंडियाच्या बाहेर कधीच गेलो नाही. मी फक्त पोरींच्या मनात जाऊन बसतो, बाकी कुठे जायची मला इच्छा नाही. असाच होता मनात माझ्या. समजलं. चांगलं तुमचं. माझ्या सजना रे माझ्या राजा. बाकी तुम्ही दिसता तर एकदम क्यूट, आणि तुमचा आवाज एकदम सुरीला वाटतंय मला. हो, थँक्यू. कोणी असं म्हणत नाही, पण आवाज खूप सुंदर वाटते आम्हाला. असं गाणं वगैरे ऐकायला भेटेल का? म्हणजे मला काय लोकांचा बोलायचा आवाज खूप चांगला असतो आणि सिंगिंगचा आवाज खूप हे असतो. मी नाही म्हणजे असं वाचलंय आणि बघितलं पण आहे. बरोबर आहे. जसं की काय लोक दाखवतात त्यांचं मन चांगलं आहे, पण त्यांचं मन एकदम काळा असतो. एक्झॅक्टली. काळ्या मातीत तसं तुमचं नाव काय बोललेलं ते मी विसरलो. फाल्गुनी. अच्छा, मी फाल्गुनी. वा, काय नाव आहे. आणि फाल्गुनी तुमच्या नावातच गुण आहेत. गुण. आणि तुमचं? माझं नाव ऍक्च्युअल मध्ये छगन आहे. छगन. आणि याचा अर्थ काय? याचा अर्थ तर मी कधी काढलाच नाही, बट माझ्या आजोबांनी ठेवलं ते नाव. अच्छा, आजोबांनी. अच्छा. बट ते आता जग सोडून गेले. बहती हवा साथ वो. गेल्या वर्षी त्यांचं 100वा बर्थडे झाला. 100वा म्हणजे त्यांनी आम्हाला सांगूनच ठेवलं की ज्या दिवशी मी मरेन त्या दिवशी माझ्या बेंड किंवा डीजे ठेवा. तर त्यांची लास्ट ख्वाहिश पूर्ण करायला. त्यांच्या लास्ट याच्यानुसार. म्हणजे त्यांची लाईफ किती हॅपी, पीसफुल, खूप हेल्दी गेली असेल. 100 वर्ष. बापरे. बाकी आता चांगलं वाटलं मराठी पर्सनशी बोलायला. तेच मग मी पण तेच बोलते, कारण की या ॲपवरती मराठी मुली ऍक्च्युअल मध्ये भेटणं थोडंसं, आणि त्यापेक्षा थांबणं ही मोठी गोष्ट आहे. नाही, हे बघा, जेव्हा माणूस जेन्युइन आणि चांगलं बोलतोय, चांगलं वागतोय, मी थांबेल अर्धा तास, 15 मिनिट्स बोलायला वगैरे वगैरे. ओके. पोरगी प्रेमात फसली. आता कोणत्या मला टिप्स पाहिजेत, ठीक आहे? ओके. समजा कोणत्या मुलीला मला इम्प्रेस करायचंय. ओके. सो त्यासाठी काही टिप्स द्याल का? हे बघा, हे टिप्स मुलीवर डिपेंड होत. पण आता मला जर आता एक मुलगा मला आवडतो, म्हणजे ही लाईक्स मी. ओके. तर फॉर मी टू गेट इम्प्रेस्ड बाय हिम, हे बघ, तो एकदम रिस्पेक्टफुल असायला पाहिजे. इज्जत ब्रो, फुल इज्जत. आता बघा, पहिल्या भेटीत तर कोण कोणाची किती रिस्पेक्ट करतो ते समजणार नाही, कारण की पहिल्या भेटीत एकमेकांची रिस्पेक्ट जरूर आपण करणार. आणि किती पहिली भेट, बरोबर. पण पहिल्या भेटीत इम्प्रेस कसं करायचं मुलीला?
यु नो यू शुड ट्रीट मी राईट, म्हणजे मला असं चांगलं जागायला न्यायला पाहिजे, मला असं यु नो फूल द्यायला पाहिजे. एक फूल वाहतो सखे. मला अम्युजमेंट पार्कला न्या, नाहीतर मूवीला न्या, नाहीतर बीचला न्या, माउंटन्सला न्या, मला आवडेल. आय लाईक ऍक्टिव्हिटीज. ओके चालेल, मग कधी जायचं आपण? एक फूल वाहते सखा. I don't. I understand it. Time येईल तेव्हा बघू. अच्छा, म्हणजे नाही तर नाही. मी काय बोलत नाहीये, जे होईल ते होईल. ओके ओके, मला समजलं, सर्व समजलं, तुमच्या फिलिंग्स मला समजतात. एक त्याच्यामध्ये एक गोष्ट येते, तुम्हाला इथे आता समजा माझ्याकडे जर कार असेल तर म्हणजे असं मी आजपर्यंत असं कधी एक्सपिरियन्स केलंय नाही ही गोष्ट, बट मी तुम्हाला विचारतोय. ते काय बोलतात त्याला, जाऊन मुलीसाठी दरवाजा खोलतात, सो ती गोष्ट किती पर्वा करते त्या बाबतीत? फर्स्ट ऑफ ऑल ते दाखवतं की तुम्ही किती जेंटलमॅन आहात, तुम्ही किती वुमेनचे प्राईड वगैरे असं म्हणजे यु नो त्याला मान देतात की ती इतकी इम्पॉर्टंट होईन माझ्या लाईफमध्ये तर तिला एक बोट पण नाही उचलायला हवं, मी सगळं करेन, यु नो असं. तर आम्हाला ऍज वुमेन वी लाईक इट, यु नो, अरे हा आपल्यासाठी सगळं करतोय, आपल्याला काय हलवायलाच नाही लागत आहे, ओके. यु नो. रुको जरा, सबर करो. आता आहे का चांगलं वाटतं. ओके, सो आता बघा, आम्ही स्वतःला शेर मानतो, शेर, ठीक आहे, पण आमची जी होणारी असेल ना तर त्यांना आम्ही शेरनी मानतो. ओके, सो आमचं थॉट किंवा पोरांचं मला माहित आहे, माझं थॉट असं आहे की जर आम्ही तिला शेरनी मानतोय ना, तिच्यासाठी या छोट्याशा गोष्टी जसं की दरवाजा खोलणं, फुलं वगैरे ठीक आहे, पण हे दरवाजा खोलणं वगैरे या अशा चिंदी गोष्टी आहेत, ती अशी पाहिजे. तुम्ही चुकताय, ऐका तर पहिले माझं, माझ्यासाठी ती अशी पाहिजे की भेंडी, आता समजा कोणी त्याच्यावरती बोट उचलला ना तर ती मला येऊन सांगावं नाही की भाई त्यांनी माझ्यावरती बोट उचललाय, तिने डायरेक्ट त्याला चापटवा, राटारट द्यावा आणि नंतर येऊन मला माझ्याशी बोलावं की भाई मी त्याला मारून आली, अशी पाहिजे शेरनी. ऑफकोर्स तुमची होणीवाली नाही तर कोणतीही जगातली वुमेन ती स्ट्रॉंग असायला पाहिजे, इंडिपेंडेंट असायला पाहिजे, शी कॅन प्रोटेक्ट हर सेल्फ वगैरे वगैरे. विजयी भव, विजयी भव. पण जेव्हा तुम्ही एक रिलेशनशिप मध्ये असतात अँड यू आर एक्सपेक्टिंग समथिंग फ्रॉम युअर पार्टनर, तेव्हा असे छोटे छोटे जेस्चर्स आणि ऍक्शन आम्हाला चांगलं वाटतं ना. दया दरवाजा तोड. नाही, बट या टिप्स तुम्ही ज्या दिल्यात ना त्या मला आयुष्यात पुढे जाऊन कामा जरूर येणार आहेत. स्वप्न चालून आले बघता बघता, सपने देखना अच्छी बात है. तर तुमच्या कॉलेजमध्ये काय होतंय का? मला एक मुलगी आवडायची, त्या मुलगीच्या पण मनात काहीतरी होतं, ती पण मला थोडीशी लाईन द्यायची. तर तिने मला एक दिवशी मला कॉलेजच्या टेरेसवर बोलवला